नमस्कार मुलांनो, आपण बघत आहोत पाठ क्रमांक 2 संत तुकाराम. यापूर्वी आपण संत तुकाराम महाराज यांचा परिचय करून घेतलेलाच आहे. त्याचप्रमाणे वारकरी आणि वारकरी संप्रदायाविषयी माहितीसुद्धा घेतलेली आहे. आता तुम्हाला सर्वांनाच वारकरी म्हणजे कोण हे नक्कीच माहिती आहे. चला तर मग प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूयात. आपल्या पाठामध्ये आषाढी एकादशीचे वर्णन आले आहे. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी, की ज्या एकादशीला विठ्ठल दर्शन घेण्यास वारकरी खूप महत्त्व देतात. म्हणून एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरिता वारकरी मंडळी आधीच पंढरपूरकडे निघतात. त्याचप्रमाणे देहू गावातील वारकरी मंडळीसुद्धा पंढरपूरला जाण्यासाठी टाळ, मृदुंग वगैरे घेऊन देवळाकडे जमली होती. तुम्ही जर कधी एखादी वारी बघितलेली असेल तर त्या वारीचे प्रस्थान हे गावातील एखाद्या मंदिर म्हणजे देवळापासून होते आणि वारकऱ्यांच्या हाती जे वाद्य आपण बघतो ते म्हणजे टाळ आणि मृदंग. तर मग सर्व वारकरी मंडळी देहूच्या देवळामध्ये जमली होती. पण तुकोबा मात्र अजून आले नव्हते, कारण दरवर्षी तुकाराम महाराज वारीला जायचे. पण यावर्षी पूर्ण गाव गोळा झाले तरीही तुकाराम महाराज काही तेथे आलेले नव्हते. सर्वजण वाट पाहून कंटाळले. शेवटी कोणीतरी म्हणाले, कोणीतरी म्हणजे त्यातीलच एक वारकरी म्हणाला, तुकोबा अजून आले नाहीत, वेळ तर होत आली, पण त्यांच्याशिवाय जायचं तरी कसं? तुकाराम महाराज नेहमी वारीला जायचे, पण यावेळी ते तिथे उपस्थित नव्हते आणि त्यांना न विचारता किंवा त्यांना सोडून जाणे हे काही वारकऱ्यांना पटले नाही. म्हणून ते म्हणाले, त्यांच्याशिवाय जायचं तरी कसं? तेवढ्यातच एक दुसरा वारकरी म्हणाला, त्यांच्या घरी जाऊन बघूयात. या वारकऱ्याने त्यांच्या घरी जाऊन बघूयात म्हटल्यानंतर सर्वांना ते पटले आणि सर्व वारकरी तुकाराम महाराजांच्या घराकडे निघाले. जेव्हा वारकरी तुकाराम महाराजांच्या घरी आले तेव्हा तुकाराम महाराज घराच्या ओसरीवर, ओसरी म्हणजे घराच्या समोरील भाग किंवा व्हरांडा आपण ज्यास म्हणतो, तर तेथे बसलेले होते आणि ओसरीवर बसून तुकाराम महाराज विठ्ठल नामाचा जप म्हणजेच पांडुरंग पांडुरंग असे निश्चिंत मनाने म्हणत होते. तेव्हाच एक वारकरी तुकोबांना म्हणाला, तुकोबा, अजून तुमची तयारी झाली नाही? त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, कसली तयारी? कसली म्हणून काय विचारता? वारीला निघायचं नाही का? त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, आता माझं वय झालंय, मला चालणं झेपत नाही, तुम्ही चला. कारण विद्यार्थ्यांनो, तुमच्या माहितीसाठी म्हणून पंढरपूर ते देहू हे अंतर एकूण 202 किलोमीटरचे आणि एवढे मोठे अंतर तुकाराम महाराजांनी चालायचे, पण त्यावेळी त्यांचे वय झालेले होते. त्यांनी आजपर्यंत कधीही देहू ते पंढरपूर वारी चुकवलेली नव्हती, पण यावेळी ते वारकऱ्यांना नकार देत होते. त्यामागचे कारण म्हणजे त्यांचे वय झालेले होते आणि वय खूप झाल्यामुळे त्यांना एवढे अंतर चालणे त्यांच्याकडून होणार नव्हते, म्हणजेच त्यांच्याकडून झेपणार नव्हते. म्हणून ते म्हणतात, माझ्याकडून काही आता एवढे चालणे झेपत नाही, तुम्ही जाऊन या. पण शेवटी वारकरीच ते. सर्व वारकऱ्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, छे छे, अहो, तुम्ही असल्याशिवाय वारीला शोभा नाही. कारण संत तुकाराम हे आपल्या भजन कीर्तनाने वारीला एक वेगळेच सौंदर्य किंवा शोभा प्राप्त करून द्यायचे. म्हणून वारकरी जे आहेत ते त्यांना घेतल्याशिवाय वारीला जायला तयार नव्हते. ते म्हणतात, तुम्ही असल्याशिवाय वारीला शोभा नाही. मग अशा वेळी काय करावे? तेवढ्यातच एक दुसरा वारकरी म्हणाला, तुम्ही आलंच पाहिजे. आषाढी कार्तिकी एकादशीला चंद्रभागेचे स्नान व पांडुरंगाचं दर्शन चुकलं नाही तुमचं. तुकाराम महाराज हे आषाढ महिन्यातील एकादशीला
आणि कार्तिक महिन्यातील एकादशीला पंढरपूरला जाऊन चंद्रभागेचे स्नान करायचे आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे. हे त्यांचा नित्यक्रम होता आणि ते त्यांनी कधीही चुकू दिला नाही. मग याच वेळी तुकाराम महाराज नकार देत होते, म्हणून सर्व वारकरी त्यांना आग्रह करत होते. तर तुकाराम महाराज त्यावर म्हणाले, तुमची गोष्ट खरी आहे. कारण सर्व वारकऱ्यांचे मन निराश करणे त्यांना जमत नव्हते. तरीही ते म्हणाले, गोष्ट खरी आहे, पण आता चालण्याचा त्रास होतो आणि चालण्याचा त्रास होत असल्यामुळे मी पंढरपूरला काही येऊ शकत नाही. मग अशा वेळी काय करावे, म्हणून तुकाराम महाराजांनी एक युक्ती लढवली. त्यांनी त्यांच्या घरात असलेला भोपळा जो आहे तो आणला आणि वारकऱ्यांच्या हाती देत ते म्हणाले, हा घ्या भोपळा. तुकाराम महाराज घरातील भोपळा देत आहेत हे बघून कदाचित वारकऱ्यांना आश्चर्य वाटले असेल. पण तेवढ्यातच तुकाराम महाराज म्हणाले, हा भोपळा न समजता तुकोबाच समजा. चंद्रभागेत स्नान घाला, पांडुरंगाचं दर्शनही घडवा आणि घेऊन या. त्यावर सर्व वारकरी म्हणाले, तुकोबा ठीक आहे, आता तुम्हीच हे सांगता म्हणून आम्ही हे मान्य करतो. असे म्हणून वारकरी भोपळा घेऊन पंढरीकडे किंवा पंढरीच्या वारीला निघाले. आता त्यांना काय करायचे होते, तर जो भोपळा आहे तो वारीच्या सोबत तुकाराम महाराज आहेत असे समजायचे होते. पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये त्याला स्नान करवायचे होते आणि पांडुरंगाचे दर्शनसुद्धा त्या भोपळ्याला घडवायचे होते. हे सर्व करून ते भोपळा परत आणणार होते. काही दिवस लोटताच एके दिवशी तुकोबा ओसरीवर बसले होते. म्हणजे आषाढी एकादशी झालेली होती आणि त्यानंतर एके दिवशी तुकोबा ओसरीवर बसलेले असताना त्यांना विठ्ठल नामाचा गजर ऐकू आला. विठ्ठल नामाचा गजर म्हणजे जयघोष किंवा विठ्ठलाचे नाम. तर हा गजर त्यांना ऐकू आला. तिकडे त्यांची नजर गेली. तुकाराम महाराजांची नजर तिकडे गेली. त्यांना वारकरी येताना दिसले. वारकरी पंढरीवरून वारी करून परत येत होते. ते तुकोबांना दिसले म्हणून तुकोबा आपल्या पत्नीला म्हणाले, अगं, वारकरी येत आहेत, त्यांच्या भोजन फराळाची काहीतरी व्यवस्था करायला हवी. तेवढ्यात जिजाऊ बाहेर येत म्हणाली, घरात धान्य शिल्लक नाही. त्यांच्या घरी धान्य शिल्लक नसल्यामुळे जिजाऊ संकटात सापडल्या होत्या. त्या म्हणाल्या, घरात धान्य शिल्लक नाही. मग तुकाराम महाराज म्हणाले, दारी आलेल्यांना उपाशी पाठवू नये, काहीतरी व्यवस्था कर. आपल्या घरी येणाऱ्या व्यक्तीस आपण उपाशी पाठवत नाही. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज म्हणाले, दारी आलेल्यांना कधीही उपाशी पाठवू नये. तर काहीतरी व्यवस्था त्यांना करायचीच होती. तर मग हे तुकोबांनी जिजाऊंना सांगितले. जिजाऊंनी घरात शोधले आणि घरात शोधल्यानंतर त्या म्हणाल्या, थोड्या कण्या आहेत. घरातूनच त्यांनी तुकारामांना सांगितले की घरात थोड्या कण्या आहेत. कण्या म्हणजे ज्वारीची जाड भरड किंवा आपण ज्यास सुजी म्हणतो ते. तर त्या जाड कण्या आहेत. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, कण्या तर कण्या, त्यास शिजव. त्यांनी जिजाऊला कण्या शिजवण्यास सांगितले. हे तुकोबांनी जिजाऊला सांगितले. तोपर्यंतच वारकरी तुकारामांच्या दारी येऊन पोहोचले होते. त्यांचे स्वागत करत तुकोबा म्हणाले, या या, कशी झाली वारी? पांडुरंगाचं दर्शन झालं ना? त्यावर वारकरी म्हणाले, हो हो, पांडुरंगाचं दर्शन झालं, मन तृप्त झालं. मन तृप्त होणे म्हणजे समाधानी होणे. पांडुरंगाचं दर्शन घेऊन वारकऱ्यांचे मन तृप्त झाले होते किंवा समाधानी झाले होते. एक वारकरी तेव्हाच पुढे येऊन म्हणाला,
हा घ्या तुम्ही दिलेला भोपळा. तुकाराम महाराजांनी जो भोपळा वारकऱ्यांसोबत दिला होता, तो भोपळा वारकऱ्यांनी परत आणला होता आणि तो वारकरी समोर येत तुकारामांना म्हणाला, हा घ्या तुम्ही दिलेला भोपळा. तो भोपळा त्यांनी तुकारामांना दिला. तुकाराम महाराज यांनी त्यांना आग्रह केला. कोणाला? वारकऱ्यांना. ते वारकऱ्यांना म्हणाले, दमून आला आहात, आता तुम्ही जेवूनच चला. म्हणजे वारकरी वारी करून आलेले होते आणि त्यांना जेवून जाण्यासाठी तुकाराम महाराज आग्रह करू लागले. आग्रह म्हणजे विनंती त्यांनी केली. तुकोबांनी विनंती केली. वारकऱ्यांनी ती विनंती मान्य केली. मग वारकऱ्यांनी आणलेला भोपळा जिजाऊकडे देत तुकोबा म्हणाले, या भोपळ्याची भाजी कर. जो भोपळा पंढरीवरून दर्शन घडवून आणलेला होता, त्याची भाजी करण्यास तुकोबांनी जिजाऊला सांगितले. वारकऱ्यांनी आणलेल्या भोपळ्याची भाजी करण्यास जिजाऊंनी घेतली. थोड्या वेळाने भोजनाची तयारी झाली. पाने मांडली, पंगत बसली आणि पुंडलिका वरदा हरी विठ्ठल असा नामघोष करून वारकरी जेवू लागले. 1-2 घास खाताच भाजी कडू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणी जेवेना. सर्वजण भाजी कडू असल्यामुळे आपल्या पानावर बसलेले होते, पण जेवत नव्हते. ते बघून संत तुकोबा म्हणाले, अहो थांबलात का? जेवा ना. त्यावर वारकरी म्हणाले, तुकोबा, अहो भाजी कडू आहे. त्यातीलच एक जण म्हणाला. दुसरा पण म्हणाला, खरंच कडू आहे. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, असं म्हणता? बरं मला सांगा, या भोपळ्याला तुम्ही चंद्रभागेत स्नान घातलं होतं ना? कारण तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितले होते की भोपळ्याला नदीमध्ये किंवा चंद्रभागेमध्ये तुम्हाला स्नान घालायचं आहे. तर ते म्हणाले, चंद्रभागा नदीमध्ये तुम्ही या भोपळ्याला स्नान घातलं होतं ना? त्यावर वारकरी म्हणाले, चंद्रभागेत स्नान तर घातलंच आणि देवदर्शनसुद्धा करवून आणलं. असे म्हणतात, चंद्रभागेमध्ये स्नान घातल्याने आपले सर्व गुणदोष निघून जातात किंवा जे पाप असेल ते धुतल्या जाते. म्हणून तुकारामांनी त्यांना विचारले की तुम्ही या भोपळ्याला चंद्रभागेत स्नान तर घातलं होतं ना? तर त्यावर जे वारकरी आहेत त्यांनी म्हटले, स्नान तर घातलंच, पण त्यांना त्या भोपळ्याला देवदर्शनसुद्धा करवून आणलेलं आहे. मग तुकाराम महाराजांनी त्यावर पुढचा प्रश्न विचारला, मग तो कडू कसा राहिला? तुकाराम महाराजांच्या या प्रश्नावर सगळे वारकरी एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. काय बोलावे ते कुणालाच सुचेना. कारण यावेळी काय बोलावे? भोपळा तर आपण देवदर्शन पण करवून आणलेला आहे आणि चंद्रभागेत स्नान पण त्याला केलेलं आहे, तरीही तो आता अजून कडू राहिला आहे. अशा वेळी काय उत्तर द्यावे तुकारामांना? म्हणून सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. कोणीही बोलत नव्हते. तेव्हाच तुकारामांनी त्यांना परत प्रश्न विचारला, बरं मला सांगा, आम्ही तीर्थस्नान कशासाठी करतो? त्यांनी हा प्रश्न विचारताच एक वारकरी लगेच म्हणाला, पाप नष्ट व्हावे आणि आपल्यातील दोष जावेत म्हणून. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती असेल, आपल्याकडे ही प्रथा आहे किंवा तसा समज आहे की एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आणि देवदर्शन घेतल्याने व्यक्ती अंतर्मनातून शुद्ध होतो. त्याचे सर्व दोष निघून जातात. मग असे व्हायला हवे होते, पण असे काही घडलेले नव्हते. तेवढ्यातच तुकारामांनी पुढचा प्रश्न विचारला, मग पाप नष्ट व्हावे, आपल्यातील दोष जावेत म्हणून जर आपण तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करत असू, तर मग या भोपळ्याचा कडूपणा का गेला नाही? कारण भोपळ्याला पण स्नान करविले होते, मग याचा कडूपणा जायला हवा होता. मग असे तर काही घडले नव्हते. तुकोबांच्या या प्रश्नावर सर्वजण गप्प राहिले.
त्यांना आपले काहीतरी चुकले असे वाटत होते. त्यावर तुकोबा म्हणाले, फक्त वाऱ्या करून त्या वारकऱ्यांना म्हणाले, फक्त वाऱ्या करून किंवा देवदर्शनाने दोष जात नाहीत. मन प्रसन्न ठेवावं, वाईट विचार मनात आणू नयेत, आचरण चांगलं ठेवावं, म्हणजे आपोआप सगळे दोष निघून जातील. तुकाराम महाराजांना जे वारकरी पंढरीला येण्यासाठी आग्रह करत होते, तुमची वारी चुकली नाही असे म्हणत होते, त्या वारकऱ्यांना तुकाराम महाराजांनी अगदी छोट्या घटनेतून वारीचा अर्थ काय आहे किंवा चंद्रभागेमध्ये स्नान कशासाठी हे पटवून सांगितलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, फक्त वाऱ्या करून किंवा देवदर्शनाने दोष जात नाहीत. आतमध्ये जर वाईट विचार किंवा वाईट वृत्ती असेल तर त्या व्यक्तीने कितीही वाऱ्या केल्या किंवा कितीही देवदर्शन घेतले तरीही त्या व्यक्तीमधील दोष दूर होणार नाहीत आणि त्याच्यामध्ये गोडवा काही येणार नाही. आपणास जर दोषमुक्त व्हायचं असेल तर आपलं मन जे आहे ते मन प्रसन्न ठेवावं, वाईट विचार मनात आणू नये आणि आपलं आचरण जे आहे, आपले वागणे बोलणे ते चांगले ठेवावे, म्हणजे आपोआपच आपल्यातील सगळे दोष निघून जातात. म्हणून विद्यार्थ्यांनो, मन प्रसन्न ठेवण्याला सर्वांनीच महत्त्व दिलेलं आहे. आपल्या मनामध्ये वाईट विचार कधीच आणू नयेत. दुसऱ्यांबद्दल किंवा दुसऱ्यांविषयी प्रेम वाटायला हवे. लोभ, मत्सर किंवा राग हे कोणाचाही करू नये. असे म्हणून तुकाराम महाराजांनी वारकऱ्यांना जी शिकवण दिली ती सर्व लोक ऐकत होते आणि तेव्हा असे सांगून तुकाराम महाराज जे आहेत ते अभंग आळवू लागले आणि अभंग होता, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे मन जे आहे ते प्रसन्न ठेवा. तुमचे मन प्रसन्न असेल तर तुमचे कोणतेही कार्य सिद्ध होते आणि कोणत्याही सिद्धीचे कारण जे आहे ते म्हणजे आपले प्रसन्न असणारे मन. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी अगदी छोट्याशा एका घटनेतून किती मोठा पाठ ते वारकऱ्यांना म्हणजेच आपणास शिकवून गेलेले आहेत. म्हणून नेहमी आपले मन प्रसन्न ठेवावे आणि मनात चांगले विचार आणावे. धन्यवाद.